भाड्याने देणे आहे हॉटेल आणि फंक्शन हॉलसाठी जतमधील सर्वात मोक्याची जागा। 2700 स्क्वेअर फूट जागा प्रशस्त हॉटेल रेस्टॉरंटसाठी। तुम्ही जतमध्ये नवीन रेस्टॉरंट किंवा ब्रँड सुरू करण्याचा विचार करत आहात, मग ही जागा तुमच्यासाठीच आहे। जत सिटी बस स्टँडच्या अगदी समोर, नॅशनल हायवे टच प्रॉपर्टी, शहराच्या मध्यभागी जास्त गर्दीचा परिसर, प्रशस्त किचन, बाथरूम इत्यादी, फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग, इतर सुविधा, ग्राहकांच्या सोयीसाठी इमारतीत लिफ्ट उपलब्ध, पॉवर बॅकअप, अखंड वीज पुरवठा, बाहेरच्या कामगारांना राहण्यासाठी स्टाफ रूम। समर्थ पवार, एकदा अवश्य भेट द्या आणि लोकेशनचा अनुभव घ्या। मोबाईल नंबर 80 87 88 81 72। आमचा पत्ता SP 24 प्लाझा, जत बस स्टँडच्या अगदी समोर, जत विजापूर रोड, जत। धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली। विहिरीवर पाण्यासाठी महिलांची गर्दी, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण, वेळेवर पाणी न मिळाल्यानं ग्रामस्थांची पाण्यासाठी कसरत। धुळे शहरासकट जिल्ह्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याच्या विविध भागात पाणी टंचाईचा प्रश्न जाणवू लागला असून धुळे तालुक्यातील लळिंग, दिवाणमळा या परिसरात पाण्यासाठी नागरिकांची कसरत पाहायला मिळते। पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्यानं गाव विहिरीवर पाणी भरण्यासाठी सकाळपासून महिला आणि नागरिकांची गर्दी होतीये। जिल्ह्यासाठी तब्बल 2 कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला असला तरी अद्याप मात्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। गावातील जल कुंभातून वेळेवर पाणी पुरवठा मिळण्याची मागणी दिवाणमळा गावातील नागरिकांनी केली असून भर उन्हात पाणी भरण्यासाठी गावच्या विहिरीवर ग्रामस्थांची पाणी भरण्यासाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। नागापूर आहे, मी दिवाणमळात राहणारा एक मुलगा आहे। मी इथं काही वर्षापासून इथं म्हणजे अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही पिण्यासाठी। काही म्हणजे बाप दादापासून पाणी नाही येत इथं। इथं नळाला पाणी फक्त 3 दिवसाआड येतं, ते पण पूर्ण येत नाही। तर इथली 5-5 4-4 अंडे देतात पाणी। आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात खूपच टंचाई भासते, त्याच्यामुळं आम्ही पिण्यासाठी पाणी येत नाही। त्याच्यामुळं आम्ही गावातल्या एक शेतामध्ये एक विहीर आहे, तिथे पाणी भरायला येतो पिण्यासाठी। माझी मागणी अशी आहे की पाणी यायला पाहिजे, ग्रामपंचायतनी लक्ष दिलं पाहिजे गावाकडे, दिवाणमळा गावाकडे, की पिण्यासाठी वापरासाठी पाणी यायला पाहिजे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।